राजेश्वर हा मराठा आरक्षणासाठी एकत्र आला। आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मराठा आरक्षणासाठी संघर्ष करतो। आपले कॅमेरे सेट करून जर आपल्याला बसता आलं मीडियाच्या बांधावर तर बरं होईल। मागून थोडं एक पाठी मागून आरडाने मला कोणाला लागले त्यांना खाली बसवा, सेट करा आणि खाली बसवा। मराठा समाजानं आरक्षणाचा संघर्ष आणि आरक्षण हे आता जिंकत आणले। कधी काळी वाटायचं मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही मिळेल। मराठा समाजानं ताकदीने लढे उभे केले, परंतु आरक्षण मिळेल की नाही। आपण केलेला टोकाचा संघर्ष वायाला जाईल की काय। रात्रंदिवस मराठा समाज लढला, शेवटी याचं फळ मिळणार आहे का नाही। लेकरं मात्र मराठा आरक्षणासाठी आशा लावून बसले होते। माझा समाज ताकदीने रस्त्यावर उतरलाय। आता मराठ्यांनाही आशा नव्हती आणि लेकरांनाही आशा नव्हती की आरक्षण मिळेल की नाही, कारण या राजकारण्यांनी भयंकर षडयंत्र आजूबाजूला मराठ्यांच्या उभा केले होते। आपल्यातच राहून आपल्याच लेकरांचा घात केला जायचा, आपल्याच लोकांत राहून आपलेच लोक फोडले जायचे। आरक्षणाचा विजय जवळ येता येता मराठ्यांना हुलकावणी देऊन जायचा। मराठ्यांच्या मात्र लक्षात येत नव्हतं नेमकं होतंय काय। शक्ती तर कमी नाही लावली, संघर्षही कमी नाही केला, मराठा समाज कुठंच कमी पडला नाही। मग आरक्षण नेमकं मिळत कसं। शेवटी मराठ्यांनी एकदा ठरवलं आता आरपारची लढाई एकदाच करून बघू, पण अगोदर आरक्षण कुठे ते शोधू। आरक्षण शोधलं अगोदर मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठं आहे, नेमके आंदोलन फुटण्याचे कारण काय, आंदोलन यशस्वी कशामुळे होत नाही याचा शोध मराठ्यांनी घेतला। आणि मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांच्या लक्षात आलं हे ओबीसी आरक्षण आहे, वरचं आरक्षण मागून उपयोग नाही, आपल्या लेकरांचं वाटोळ होईल। आणि नेमकं तेच खरं ठरलं, मराठ्यांच्या गावाची गावं ओबीसी आरक्षणात निघायला लागली। आज 57 लाखापैकी त्याच्या परिवारासह 1.25 करोड अंदाजे मराठ्यांनी आरक्षण आतापर्यंत घेतलं। आता राहिला सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न, ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी, परंतु भयंकर षडयंत्र सुरू झाले माझ्या पाठीमागे। मायबाप मराठ्यांना तुम्हाला एक प्रश्न आहे, माझा इमानदारीने करणं काय चूक आहे का। मी असं काय वाईट केलं, समाजासाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय, मरणालाही भेट नाही। फक्त माझ्यात एक गुण आहे, मी इमानदार असल्यामुळे खरं बोलतो आणि ते पुढच्याला पटत नाही। मी माझी इमानदारी विकत नाही आणि समाजावरची निष्ठा सुद्धा ढळू देत नाही। मी माझ्या समाजाला धोका देऊन मी नाही मोठा होऊ शकत। त्यांचं म्हणणं तुला काय पाहिजे ते घे, पण 10% आरक्षणाला हो मग, नसता तुला जेलमध्ये टाकू। जर गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार असलं, माझे 2 लेकरं सुखात ठेवू, करोडो मराठ्यांचे लेकरं वनवासात मी नाही पाठवू शकत। वेळ जर आली तर मला मरण येईल, मी ते पत्करण, पण माझ्या मायबाप मराठ्यांशी मी नाही गद्दारी करणार।
मला माझं कुटुंब सुखात बघण्यापेक्षा मला आरक्षण देऊन माझ्या समाजाचे लेकर अधिकारी झाल्यानं बघायचे, त्यांच्या अंगावरती IPS IAS दर्जाच्या वरती चढलेले मला बघायचे. मला पोट भरायचं म्हणलं तर कुत्रही पोट भरू शकतो. मी तर चालता बोलता माणूस आहे. मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. माझ्या समाजाच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं. आणि शेकडो वर्षापासून मराठ्यांचे लेकर टाव फोडतात आरक्षणासाठी. माईबापानं कष्ट करायचं आणि पोरं शिकायचे, आणि आईबापानं स्वप्न बघायचं माझं लेकरू अधिकारी होईल आणि माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. महाराष्ट्रातल्या करोडो मायबापांचं स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस मी झुंजतोय. मी माझी इमानदारी नाही विकू शकत. आणि यांनी दबावावर दबाव बदनामी करण्याचे काम सुरू केले. आपल्यात काही हरामखोर अवलादी यांनी फोडल्या आणि माझ्या विरोधात उभा केला. एवढा मोठा समाज एक झालाय. या आनंदात आज मराठा समाज आहे. हा आनंद सोडून या मराठ्यांच्या अवलादी नसल्यासारखे काही जण वागायला लागले. स्वतःच्या जातीसाठी जीवाची बाजी लावून लढायचं सोडून पुढे 4-2 लाखासाठी हे लोक फुटून विरोधात बोलायला लागले. मी काय चुकीची बाजू लावून धरली? माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण द्या इथं चुकलो का? मी इमानदारीने करतो ही माझी चूक आहे का? मी रातपाट हे करतोय, माझ्या जीवाची बाजी लावतोय, विचार सुद्धा करत नाही. शरीर थकलंय का, जेवण मिळालं का नाही याचा सुद्धा विचार नाही करत. माझं नेमकं कुटुंब आता कुठं हेही मी एकदाही फोनवर विचारलं नाही. नेमके पोरं शाळेत गेलेत का घरी हे मला माहित नाही. सरकारने जर माझं सायबर क्राईमच्या माध्यमातून चेक केलं मोबाईल तर माझा एकही फोन घरी गेलेला नसतं. 24 घंटे समाज आणि समाज, आणि माझ्या समाजाला आरक्षण कधी मिळतं याचीच वाट मी रात्रंदिवस बघतोय. मात्र यांचे फक्त षडयंत्र सुरू आहे. याला बदनाम करायचं कसं? आता मला माझ्या गाडीत माझ्या सहकार्याने सांगितलंय, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यात सांगितलंय की मला काल गुप्त माहिती मिळाली. फडणवीसांनी जरांगे पाटलाच्या विरोधात डाव रचलाय. जसा आपण मुंबईला पाठीमागे मोर्चा काढला होता त्यावेळेस माझ्यावर जवळपास 13 ट्रॅप रचले होते. ते 3ही माहीत झाल्यामुळे आपण हाणून पाडले. आता या आठवड्यात सलग ट्रॅप सुरू आहे. कुणाला बदनाम करण्यासाठी विरोधात बोलायला लावायचं, केसेस करायच्या, माझ्या सहकार्यांवरती केसेस करायच्या, महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्या सामान्य मराठ्या पोरांवर केसेस करायच्या. नाही ऐकला तर शेवटी SIT नेमाने याला जेलमध्ये टाका, कारण हा विकत येऊ शकत नाही आपल्याकडे. हा जातीचा निष्ठावंत आहे, जातीवर प्रेम करणारा. माय बापा हो, तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, मी जेलमध्ये जरी सडलो ना तरी आयुष्यभर मी माझ्या समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही. जेलमध्ये सडल पण गद्दारी नाही करणार. चांगलं काम सुद्धा करणं या दुनियेत किती अवघड होऊन बसलंय. लोकशाही प्रमाणे काम करणं, कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं, हे सुद्धा या राज्यात जड चाललंय.
इंग्रजाच्या आणि निजामाच्या काळात सुद्धा असं होत नव्हतं. एवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असतानाही आज 20 ते 22 दिवस झाले समाज विठीला धरलाय एकट्या देवेंद्र फडणवीसनं, आणि काही कारण नसताना. पण बाळा, तुला माहित नाही, तोही गाठ माय सगळे. देवेंद्र फडणवीस साहेब, मला अटक करायला हिंमत लागते, हिंमत. तुम्हाला 6 कोटी मराठा तोडून माझ्यापर्यंत यायचं हे लक्षात असू द्या. आणि राज्यात आम्हाला घर आहेत तर तुम्हाला सुद्धा, हे सुद्धा तुम्ही विसरू नका. आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय, मला मिळालेली माहिती खरी आणि अधिकृत करतोय मी. आता माझ्याबद्दलचे काही वेगळे वेगळे व्हिडिओ तयार करायचे, भाजपच्या कार्यकर्त्याजवळ द्यायचे, लांब लांबच्या लोकांना द्यायचे आणि ते व्हायरल करायचे आणि याला बदनाम करायचं, म्हणजे हा मराठ्यापासून लांब गेला पाहिजे. पण त्याच्यात प्रकाश आंबेडकर साहेबांनी खाली असं लिहिलंय की जरांगे पाटलांनी खचल्याची गरज नाही, ते एडिट करीत असतात. आता एडिट काय भानगड असते हे मला माहित नाही. इमानदार लोकांना जर तो बदलला नाही तर त्याला बदनाम केलं जातं आणि कुंकडचे फोटो कुंकड जोडले जातात किंवा कोणाची भाषा कोणाला जोडली जाते. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला जाहीर सांगतो मी, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणार आहे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, पण मला जे करायचं तेही मी करणार आहे. तुम्ही काही व्हिडिओ आणा आणि कसल्या रेकॉर्डिंग आणा, तुमच्या मुठक्यावर पाय देऊनच आरक्षण घेणार. वेळ पडली तर माझ्या समाजासाठी मला वेगळं आंदोलन करायची वेळ आली तरी मी करत. पण फडणवीस साहेब, तुम्ही मला किती बदनाम केलं, मी मात्र समाजापासून 1 इंच सुद्धा हटणार नाही. तुम्ही काय खोटं बोलायचं ठरवलं ते ठरवा, मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. मी घाबरून किंवा बदनामीला घाबरून तुमच्या बाजूला मेलो तरी नाही येणार. पाठीमागे सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की सलाईन मध्ये ते विष देणार आहेत. फडणवीस साहेब, काय नीच वृत्ती तुमची. अरे एका समाजाचा इमानदारीनं गरीबाचं पोरग काम करतंय, तुम्ही पाठ ठोकायला पाहिजे होती की या राज्याला एक इमानदार पोरग मिळालंय. जरी आपल्या विरोधात लढत असलं तरी इमानदार पोरग मिळालंय, किंवा राज्याचा स्वाभिमान आहे असं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं. त्याला म्हणतात ओरिजिनल राजकारणी. असलं बेगडी राजकारणी या महाराष्ट्राला शोभत नाही. फडणवीस साहेब, तुम्ही काही व्हिडिओ बनवायला लावला आणि मला किती बदनाम केलं. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल करा, काय ती किंवा त्या कोणत्या रेकॉर्डिंग घेत्या. मी या केज नगरीतून जाहीर तुम्हाला आव्हान देतो, सॉरी वडवणी नगरीतून मी तुम्हाला जाहीर आव्हान देतोय. तुम्ही व्हिडिओ तुमच्या कार्यकर्त्याचा किंवा ती काय रेकॉर्डिंग काय एडिट करते ते व्हायरल करा. तुम्ही मला आणि माझ्या समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करा. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना वडवणीतून सांगतो आणि वडवणीतल्या नगरीतल्या लोकांनाही सांगतो, यांनी जर मला
या देवेंद्र फडणवीसने बदनाम करून मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या 48 पैकी एकही खासदार आणि आमदार निवडून येऊ द्यायचा नाही. आता जीव गेला तरी मला वाटायचं नाही. माई बापा आपल्या लेकराचा वाटोळा करायला निघालेला देवेंद्र फडणवीस यांनी जर कसले व्हिडिओ व्हायरल केले याचा पुरा राजकीय सुपडा साफ करायचा. मी राजकारणावर कधीच बोललेलो नाही, पण यांनी मला तुमच्यापासून तोडायचं ठरवलंय. मी गोरगरिबांचं कल्याण करतोय. मी गोरगरिबांचं कल्याण करू नये म्हणून यांनी जर मला संपवण्याचा विडा उचलला असला तर मी आज जाहीरपणाने सांगतो, तुझं राज्यातलं एकही खासदारकीचा विधानसभेचा सीट मी निघू देणार नाही. आणि माझा मरण सभा भले मी हे राज्य सोडून जाईल, हे देश सोडून जाईल किंवा माझा जीव संपईल, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुला सोडणार नाही. आणि नुसतं त्यातच नाही, एकही पक्षाचं मतदान करून त्याला कोणालाच निवडून येऊ द्यायचं नाही. आपलं वाटोळा करणाऱ्यांचं कायमचं वाटोळा करायचं. आपल्या लेकराच्या डोक्याला हे आरक्षण देऊन गुलाल लागू देत नाहीत. आयुष्यभर यांच्या एका कपाळाला गुलाल लागू द्यायचा नाही. भले आपले दुसरे कोणीही द्या, पण यांचा कोणत्याच पक्षाचा एकही येऊ द्यायचा नाही. मग धनगर बांधवांचा येणा द्या, मराठ्यांचा येणा द्या, वंजारी बांधवांचा द्या, बारात बोलून द्या, मुस्लिमांचा द्या, पण यांना फिरून कधीच राजकीय गुलाल लावू द्यायचा नाही. यांचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय सोडायचा नाही. देवेंद्र फडणवीस मला सांगतोय आई बहिणीची भाषा. मी त्या उपोषणाच्या काळात काय बोललो माहित नाही. 17 दिवसाचं उपोषण हे पोटात आणणं नाहीये. काय होईल माहित नाही. बोललो का नाही बोललो कळालं सुद्धा नाही. पण माय बहिणीवर बोलला असेल तर मी मोठ्या मनाचा आहे. माझा समाज पवित्र आहे. मी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली, पण याचा मूळ या दमत खाणं तरी मी याला कोणीतरी जग भरून एखादं ताक पाजा. देवेंद्र फडणवीसांची लई इज्जत करत होता, पण तो खूप खालच्या टोकाला गेला, खालच्या नीच वृत्तीत घुसायला लागला. लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात तू पडायला लागला. त्यामुळे तुझ्यासारखा कलंकित मंत्री या राज्याला कधीच मिळाला नाही पाहिजे. मी आई बहिणीवर बोललो का नाही बोललो मला माहित नाही, कारण राजकीय मार्ग माझा नाही. मला राजकारणाशी देणं घेणं नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या, हेच मराठी तुम्हाला उद्या डोक्यावर घेऊन नसतील, पण आडवं शिरवायचा प्रयत्न केला की तुमचा टांगा पलटी केला म्हणून समजायचं. मी बोललो का नाही माहित नाही. सगळं सभागृह डोक्यावर घेतलं. म्हणे आई बहिणीवरून बोलला, मला आई बहिणीवरून बोलला. विरोधी पक्ष बोलायला गेले, त्यांना मला चुप बसा, तुम्हाला मध्ये टाकी. ते बोली दिले आपल्याकडून बोलायला लागले, ते खाली टेकले. त्यांना वाटलं करत मध्ये टाकी. कारण मला भाजपाचे मंत्री आणि आमदार फोन करून सांगते लय खुनशी आहे, काय करावं, पण दुसरीकडे जावं आता मध्ये टाकी. दुसरीकडचे जिकडे यायला लागले तर आम्ही काय तिकडे जावा.
पण तुम्ही राईट कार्यक्रम लावला, चलून द्या, आम्ही आहेत तुमच्या मागे. तेव्हा आम्हाला बी म्हणतो, आम्हाला जोड उभा करून ठेवल्यात मला 3 2 2 3 3. त्याला वर आणतो, याला खाली घालतो, याला वर आणतो, त्याला खाली घालतो. मी लय दिवसात त्यांचं ते पण मग आता टंबळत वाजेला म्हणला तिने. असे 40-46 जण मला म्हणले, थोडी बी नाही. आणि लय टप्पूचे टप्पू नाव आहेत, वेळ आली ते बी सांगत असतो मी. आणि रोज त्याच्या आजूबाजूला फिरतात, बोलताना मला फोनवर बोलते तर खाजगी तर म्हणतात आमचा देव दैवत आहे. पण सहनच व्हायना म्हणले, तुम्ही राईटच काम केलं, लय फुलशी चलून दे म्हणले. आम्हाला उकाय फटायचं पण म्हणता येणार. काही जण तर म्हणते तर आमची बिल गुतीन म्हणून काही बोलणार नाहीत, आम्ही तुमच्या पाठीत आलो असतो लगेच. दिले थोडेफार काम, गटारा गुटाराचे, नाली नुलीचे, ते सगळे बिल गुतून टाकेल म्हणलं. हे लय खुशी धावण्याचे कचा कच बोलत आहेत, माया नाही राहत बघा पोटात. आणि म्हणूनच मी यायला लागला अडचणी. मला हे खरं बोलायचं सवय. त्याचे ते 10-15 जण बोलत आहेत का, तेवढेच त्याच्याकडून येत फक्त, नाही का ते टंबळे 2-4 मला आता करा म्हणते. ते गचपाने सगळ्या दुनियाचे पुढून आणले. 7-8 जण जत जास्त नाही तर बाकीचे काय त्याने काय केलं, मी बोलल्यावर सगळ्याची बैठक घेतली, मला त्याचा मागा लागा. माया तुम्हाला जर निवडून यायचं असलं ना, तुमचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे, मग राहिलं पाहिजे. तर तुम्ही सगळे तुटून पडा म्हणून त्याच्यातल्या 7-8 जणांवर मुलगा काढलं. बाकी नुसतं अडून गेलं पाहिजे. नको म्हणले लोक तिकडे गेल्यावर मतदान नाही करायचं. आणि मला दुसऱ्या दिवशी मेसेज पाठवायला लागले खाजगीत, फोन नाही माझ्याजवळ, त्याच्यामुळं खाजगीत निरोप. आम्ही बोललो नाहीत बरं का, ती मस्त बोला म्हणला, पण आम्ही बोललो नाहीत बरं का. कारण ती 2-4 जण ती बिघाडेले, तर 6 जण 7 जण ते बोलले. पण आम्ही हुशार आहेत, आम्हाला माहिती आहे म्हणे इकडं त्याच मतदानावर निवडून यावं लागतं मराठ्यांच्या. आणि गावात जाऊन काय तोंड दाखवा म्हणे, लोक लगेच दाढी दे. आम्ही तुमच्याकडूनच आहेत बरं का, ओळखून घ्या फक्त, नाही तर तिकीट नाही मिळायचं आमचं बुच्चन बसेल म्हणे. मला येऊन सांगायचे. तरी या देवेंद्र फडणवीसला कळा ना, आपण किती मोठी चूक केली, एवढा मोठा समाज अंगावर घेऊन. कशाला आपण यांच्या खोड्या काढायच्या, कशाला यांच्यावर केसेस करायच्या. तुमची बेजारी केली म्हणतात कालपासून फोन करू. तसं नका करू. PSI साहेब तुम्हाला विनंती आहे, आदेश आहेत तुम्हाला, आम्ही तुम्हाला, आम्हाला माहिती तुमचा काही दोष नाही इथं. ते वरून त्याचा कंडी जास्त आला त्याला. परंतु कधी काही तुमच्याही लेकराला आरक्षण लागणार आहे. तुमच्याही लेकरात हे लेकरं बघा, नका त्रास देऊ, सत्ता येत असती जात असती. आणि ह्यावेळेस म्हणून त्याला बी भरोसा नाही. तो बी सारखाही म्हणून दिल्ली जातो, काय करू, क्या करेंगे, कैसा करेंगे. तिकडे आणतो हिंदी, इकडे आलो राहतो मराठी. त्याचं धोरण टाकायचा अंदाज दिसताना तिकडं त्याच्यामुळं जरा सहकार्य करा. आणि नाहीच केलं तर पोराव करा सहन. काय करतात माया माग यासाठी लागू दे तुमच्या 2-3 केशी, होईल जातीचं कल्याण. ज्ञान काय करता मग. आता वकील फुकट आहेत आपल्याला, 1 रुपया बी लागत नाही. केलेस तर काय करता, करा म्हणून काय. मग आता जर विनंतीने कळत नसलं तर, कारण आरक्षण मिळूस तर मी मात्र उठाव करत नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. कशामुळं, माझं म्हणणं आहे गोरगरिबांचं जवळ आलाय, तोंडात घास आलेला आहे. उगा काय व्हावा, आल्याला घास जावा म्हणून मी बी अन्याय सहन करतो, तुम्ही बी करा. आणि किती सोपं आहे. तुम्हाला काय करते PSI साहेब बोली दे. अरे बाबा हो, जसा गोदापट्टा आहे ना, गोदापट्टा इतक्यात टाकते, तुम्ही एकत्र आलात. ही काय साधी ताकद नाही, तुमची नजर पुरत नाही. तुम्हाला घ्यायला लावली संवाद बैठक, तुम्ही घेतली विराट सभा. आणि समजा PSI साहेबांनी बोलिलो, काय नाही ठेवा तुम्हाला बोललं तर कचकून जाऊन बसायची. आणि बाकीच्यांनी तुम्हालाही सांगतो, तुम्ही सुद्धा शाने व्हा आणि सावध. जर बोलिलं, आपल्या जर लेकराला एखाद्याला बोलिलं, त्याच्या पाठीमाग उभं राहायचं शिका ना. काहीच करू नका ना. मला जाळपोळ, दगडफेक, उद्रेक केला आवडत नाही. मी पहिल्यापासून सांगतो, तेव्हा आपलं आंदोलकच नाही. शांततेच्या आंदोलनानं 75 वर्षात नाही मिळणारं आरक्षण मराठ्यांना मिळून दिलं. तुम्ही काहीच करू नका. पोरं धरून नेले ना, तुम्हाला कळलं का, लगेच तुम्ही उठायचं, पोलीस स्टेशनकडे जायचं, काहीच विचारायचं नाही. साहेब त्याचा गुन्हा काय एवढंच म्हणायचं. ते सांगते त्यांनी रॅली काढली होती, मग म्हणत मी बी काढली होती.
त्याचा जो गुण आहे तोच महाआधी. मराठा आरक्षणासाठी कोणत्याही विषयात नेलं तर तो समाजाचा विषय म्हणून मुलाच्या पाठीशी उभा आहे. दुसरं त्याने काही केलं तर मग नका राहू. समजा राहू नका म्हणजे राहा, पण लय एक असलं जरा बघावं. पण मराठा आरक्षणाच्या बाबत विषय असेल तर त्यांनी खोट्या जरी बातम्या पसरल्या आपल्या पोरांविषयी तरी त्याच्या पाठीशी उभा. विश्वास ठेवू नका. दुसऱ्याने सांगितल्यावर विश्वास ठेवायचा आणि आपल्याला सांगितलेलं विश्वास ठेवायला पटत नाही का तुम्हाला? लोकांचंच कवर ऐकता. लोकांचं ऐकलं म्हणून तर आपल्याला 70 वर्ष एकत्र नाही येऊन दिलं. आपला भाव एकीकडे चुलता एकीकडे. बांध नाही फोडला बी तरी म्हणते तो बांध फोडायला नाही करतो ध्यानात आणून देतात आपल्या. कधी काही आपले वाद झाले जर असले आणि राजकारण जवळ आले ते म्हणतो कशाला पळत त्याच्या माग. त्यांना होता का तो चुलत्याचा एक चापट हल्ली म्हणजे 25 वर्ष ध्यानात आणून देतो आणि नसल्याला आपलं फाकीतो. लोकांवर विश्वास ठेवू नका. काय अपमान आहे त्याच्यात? हाणला चुलत्याने खान चापट आणलीस किंवा चुलत्याने खान बरं पुतणे आणलं असं काय वेगळं रक्त आहे का तुमचं? द्या ना सोडून. दुसऱ्यात काय आलाय का रे? ते सांगायचं ठेवलंय घाण आहे आणि तुम्ही लगेच घाण ठरवणार का त्याला? 2 मित्र 20-20 वर्ष एकत्र राहिले. अचानक कशाने दुरावा झाला कुणीतरी दुसऱ्याने सांगणं म्हणजे 20 वर्ष मित्र चांगला होता आणि या काय तुला काय 1000 दिलं नाही म्हणून लगेच वाईट झाला काय? लोकांचं ऐकून आपल्या जातीचं आपल्या पोरांचं वाटोळं करू नका. अजिबात लोकांवर विश्वास ठेवायचा आणि लोक काही पुढ्या सोडी देत. लोकांवर विश्वास ठेवू नका. सोपं काम करायचं. त्यांना बोललेलं आपल्याला जीवा विचारायचा अधिकार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी हे प्रोग्राम सुरू करा. पोरग नेलं पोलीस स्टेशनला जायचं साहेब त्याचा काय गुन्हा आहे भाऊ? ते जर म्हणले का असं असं म्हणायचं मग आती आणि सगळ्या तालुक्याने तिथे जाऊन बसायचं. आईला म्हणायचं नाही, मायला म्हणायचं नाही, काय नाही. जायचं मांडे घालून बसायचं. 2 घंटे झाले म्हणायचं मला भूक लागली. आरोपी उपाशी मरून देता येत नाही. कायद्याचा नियम. देवेंद्र फडणवीसला कायद्याने खेळायचं ना आमच्याशी. बघ आता आम्ही बी कायद्याने खेळतोय. तुला आरक्षण नाही द्यायचं, खोटं द्यायचं, मला षडयंत्र करून बदनाम करायचंय. तू खोटे गुन्हे दाखल करायला लावले राज्यभर. आवाज आवाज बोलायच्या लायकीचा माणूस बी असला पाहिजे. तसं वागावं लागतं मग आवाज आवाज बोलावं. मान सन्मान द्यावा लागतो तेव्हा घेताही येतो. पुढच्या जनतेला विजत द्यायचं शिकायचं मग आवाज आवाज बोलावं लागतं. तू प्रत्येक वेळेस कुठे थांबणार आणि तुला कवर बोलायचा आवाज. समाजाला 20 पाजाला निघायचं आणि सन्मानाची वागणूक समाजाकडून व्यक्त करायची. ही कोणती भावना आहे तुमची? काहीच काम करायचं नाही. पोरग धरून निघालं की सगळ्या तालुक्याने उठायचं. 20-25 हजार लोक तिथे जाऊन मांडी घालून बसायचं. 20-25 हजाराला 10 रुपयाचा जरी वडापाव म्हणलं 10 रुपये गुन्हेले 20,000 मेले. PSI साहेब पाहून इतके पैसे भरते का वा? आरोपी वाचायला लागतो. चहा पेत असले तर माझं मी चहा पेत नाही, मी कॉफी पेत असतो. माता मावल्यांनी बी सगळ्यांनी जाऊन बसायचं. खुशाला मांडी घालायचं थांबून बसायचं आणि ते जाऊन सांगायचं मग आपलं लेकरू दूध पितो 1 लिटर रोज. मग तुमचा लेकरू 35 वर्षाचा का असावा? त्याला दूध द्या मला 1 लिटर नाही त्याच्या करीत रेटून भाकरे खायचा दाना झोपात ताटा टाकून तिथंच कणा कण घोरायचं. गावाकडे बी काही काम नाही. आता पाऊस नाही काहीच नाही. कापसा याचा झाले आपले. जाऊ दे आता देवेंद्र फडणवीसला जिरूनच घेते ते जिरू तरी आपण. आणि इतक्या जणांना जेला नाही समजलं PSI साहेबाला नक्की 2-3 हजार गाड्या आणावं लागतात. त्या बी भाड्याने आणि कागद लिहिणारा जॉब लिहिणारा तर मेलाच लिहू. इतक्या जणांचे जॉब तर घ्यावं लागते ना. 1.5 महिना तर ते जॉबच लिहायला झालं. चढून द्या कवर बेला पुढे. देवेंद्र फडणवीसचं म्हणणंच येतं
आणि नाही त्याने ऐकलं तर मी आणखीनदा 1 लाख लोक त्याचा सागर बंगल्यावर घेऊन जातो, तिथं उपोषण सुरू करतो. त्याला नसलं दम निघत तर काय करावं मग आता? पुन्हा त्याचं कोण कोण आडी तर ते बघू, पर्यायच नाही. काय तरी खेटायचं म्हणल्यावर आता तसंच खेटावं लागणार आहे. वकिला फुकट आहेत, वकिलाचं टेन्शनच घेऊ नका, पळतच येते ते आता. कारण पहिल्यासारखा समाज नाही राहिला, आता लय मदत करायला लागला आपल्या एकामेकाला. पहिल्यानं जवळून गेला तरी ढकलून द्यायचा. आता पै जरी चालला एखादा तरी म्हणतात आपल्या गाडीवर बसतो घरी सोडितो. एवढी जाती एक झाली. बांधा फोडायची कमी झाली आणि बांधा फोडायचे कमी करा. काय टोकरी तर बांध 5-5 वर्ष 5-5 पिढ्या झाल्यात आपण एकमेकाला बोलणार. दिवसभर गावात घेऊन 2-3-12 घोरपं घेऊन जातो बांध टोकरी. तू काय टोकरी तू रे? या 2-2 फूट सोडून का मारायला लागले का तुम्ही? 2-3 कामं कमी करा. आयुष्याचं आरक्षण लेकराला मिळवून द्या, तुमच्या लेकराचं कल्याण होईल. आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती जगात कोणीच रोखू शकणार नाही. मला तर भेवच वाटायला लागले. 9च्या पुढे मी हातात देत नाही. लय बेकार कार्यक्रम झाला. माझ्याकडे बघतो मोबाईल, तिकडे धरतो, मला म्हणतो इकडे बघा. मग कोणकडे बघतो मी? माझ्याच हातात घेतो, 7-8 फोटो काढतो, मलाच घोडेला येतो. व्यसनापासून लांब जा. माझ्या काय बापाचे भेट नाहीत तुम्ही, पण आपला संसार सुखी राहत नाही. पाहुणे रावळे सुद्धा लांब चालले आपल्यापासून. आपले लेकरही सकाळी गेल्याला बाप कसा संध्याकाळी घरी येण्या टेन्शन मध्ये. ते दारू फिरू बंद करून टाका. बांधा फोडायचे कमी करा. आता समाज आपला जीव येत नव्हता, तोही समाज एकत्र आला. कुठं जामणे रे? पार तिकडच्या ते विदर्भातल्या खानदेशच्या बाउंड्रीवर. तिथून कुणबी मराठी आंतरवाली येते आणि एवढंच सांगते, तुम्हाला किती बदनाम करू द्या तरी आम्ही हटणार नाही. कारण आम्हाला तुमचा एकच स्वाभिमान आहे, तुम्ही जात एक करी केली. आरक्षण 1 महिना उशिरा मिळून द्या, पण 5 वर्षापासूनचे ते 90 वर्षापर्यंतचे म्हातारे माणसं हे पहिल्यांदा मराठ्यांच्या बाबतीत बोलायला लागले. ही किमया घडल्यामुळे आम्ही तुमच्यावर खूप खुश आहेत. आणि हे कशामुळे सांगितलं ते बी सांगतो तुम्हाला. ते जामनेरचं टमरळ नाही कधी गिरीश माझं डबड ते म्हणतंय त्या तरंगे पाटलाची आम्ही खूप लाड केली. काय लाड केली होता माहिती? तो चहा पाहिजे मला एखादीशी, कॉफी पाहिजे तो का पाळणा मागला, मला झोका दिला. हेंद्र सगळ्या दुनियाचं. मग मला सहन होत, मी हे शेतकऱ्याचं, मला खरं बोलायचं सहन. यांना एकाच पाणी हे कोणकडे वर पडतात, कोणाचं खाते तर कोणाचे पैसे हाणतात, बोलत कोणकडे बी. मला म्हणतात तो ह्याला लाड केली. गिरीश महाजन साहेब, तुम्हीच अंतराळीत आमचा फुकट चहा पिऊन गेला. आमची 20 रुपयाची पाण्याची बाटली पिऊन गेला. आमच्यासाठी 20 रुपये लय महत्वाचे. घामाचे पैसे, तुमच्यासारखे हरामीचे पैसे नाहीत आमचे. आमच्या ग्रामपंचायत मध्ये तुम्ही पोहे खाल्ले, दातातले निघाले का आणखीन? माया नादी लागू नका. मी तुम्हाला टेकविल्याशिवाय बसत नसतो. तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात. तुमचे सगळे ट्रॅप माझ्यावरचे संपलेत करू नका. आता आंबेडकर साहेब म्हणले तो चेक कोणता राहिला त्याचा. आता तो कोणचा आहे कोणाला माहित. काय आणतोय का काय करतोय कोणाला माहित. आता त्याची त्यालाच माहित कोण कोण काय सापडून आणतो. तेवढ्या कामाला माहिती रे म्हणते. त्याच्या लोकांचे मला राजराजचे फोन येणारच. तो कसं कसं एडिट करतो, काय काय करतो, कोणाचं काय केलंय, कोणाला कसं बदनाम करून त्यांनी घरी बसलेलं. मला सांगते ना शाळा तिची कशी असते. ते बी दम खात नाहीत. कारण मी सांगतो, मी काय करतो त्याला सगळं माहित होतं. देवेंद्र फडणवीस याचा अर्थ त्यांनी माझी 7-8 फॉडेलेत वाटतं. मग मी बोलले त्याला कसं काय माहित होतं? मला माहिती कोण कोण फॉडेलेत, पण मी आज म्हणत नाही. आज म्हणायला जावं तर ते इकडून फोटो देऊन तिकडे पार्टीत जातात आणि तिकडे जाऊन प्रेस घेते. इतके स्वार्थी लोक आहेत आजकालच्या दुनियेत.
समाजासाठी जीवाला जी बाजी लावणारी लोक नाही राहिली. सरळ सरळ लगेच फुटून बाजून जाते. 2-4 जण गेले तसे. म्हणलं नको याचं नाव घेतलं, येऊ दे त्या पार्टीचे. मला माहिती आहे कोण सांगते. तसं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काय करताय ना, तुम्ही आमचे पैशाने किंवा आमिष देऊन फोडले असतील, पण तुमच्या आजूबाजूचे सगळ्या जाती धर्माचे जे मोठमोठे लोक आहेत ना, ते फक्त इमानदारीने आपण जिंकले. ती फक्त इमानदारीने. ते मला सगळं तुमचं सांगते. तुम्ही काय करता हे मला सगळं ते सांगते. म्हणून मला तुमच्या अगोदर डाव माहित होते. जसं तुम्ही SIT नेमणार होतात हे मी माझ्या समाजाला 8 दिवस आधी सांगितलं होतं. सागर बंगल्याच्या अगोदर निघालो होतो त्या टायमाला सुद्धा 8 दिवस अगोदर मी समाजाला सांगितलं हे काय करणार आहे. मुंबईला निघायच्या अगोदर सुद्धा मी ट्रॅप सांगितले होते, ते सगळे खरे ठरले. आता खोटे गुन्हे दाखल करणारे तेही सुरू झाले. SIT नेमली तेही खरं ठरलं. त्याचे सगळे डाव मात्र आपण उधळून लावलेत, एकही डाव ठेवला नाही. आता प्रकाश आंबेडकर साहेब म्हणते विष पाठीमागं कालणार होता सलाईन मध्ये, तीही उधळून लावला. आता नवीन त्याने काय व्हिडिओ रेकॉर्डिंग आणल्या असं प्रकाश आंबेडकर साहेबांचं म्हणणं आहे. आणि त्या व्हायरल करून समाजात माझी बदनामी करायची आणि मराठ्यांपासून मला तोडायचं आणि त्याला डाव त्याचा राजकारणात निवडून यायचा, यशस्वी करून घ्यायचा आणि मराठ्यांच्या पोराची राख रांगोळी करायची हे त्यांनी ठरवलं. पण मी जवळ जिवंत आहे ना, तवर देवेंद्र फडणवीस साहेब समाजाचं वाटलंच होऊन देत नाही. पण तुमचा कार्यक्रम लावली शेवटी सोडली. त्याचा डाव मी 4था दिवस झाला हे शब्द बोलतोय. त्याचा डाव असा आहे, माझा रोड बंदोबस्तावर असणारा पोलीस बांधव सगळा त्याने 8-10 दिवसापासून कमी केला. त्याला भाजपच्या कार्यकर्त्याच्या हातून माझ्यावर हल्ला घडवून आणायचा. जसा संभाजीनगरला गिरीश महाजनांनी काही महिला पाठवल्या होत्या, पण आपल्या रणनागिरी खाली उभा होत्या. त्या 7व्या मजल्यावर इतक्या स्पीडने आल्या, नुसतं माग असं हात करून त्यांच्या माग उभं राहिलं. यांची बोलतीच बंद पडली पुढे आलेली. तसं हेव डाव पुन्हा पोलिसांच्या गाड्या ठेवायच्या आणि रोड बंदोबस्ताला माझ्यावर हल्ला झाला पाहिजे. फडणवीस साहेब, तुमचा कोण महाराष्ट्रातला कार्यकर्ता मी फिरत असताना त्याला मला फक्त तुम्ही गाडीचा पुढे येऊन दाखव, मग दाखवतो तुला. तुम्ही मला कमजोर समजू नका. आता हे तुमच्या कोणत्या रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ना, तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तो व्हायरल करून मला बदनाम करायचंय आणि माझ्या घरावर आणि माझ्यावर हल्ले घडून याच्यासाठी आणायचे की समाजात फिरला नाही पाहिजे, समाज जागा नाही केला पाहिजे. मग यांचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन अडविणार, मग मराठ्यांचं ते वाटोळं करणार. पुन्हा यशस्वी चाल मराठ्यांचं वाटोळं करायची देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी होणार. फडणवीस साहेब, मी ती यशस्वी होऊ देणार नाही. तुम्ही व्हिडिओ व्हायरल केला आणि रेकॉर्डिंग व्हायरल केली तरीही मी रोज माझ्या मायबापाच्या दारात जाणार म्हणजे जाणार. तुम्ही कितीही बदनाम करा, मी समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय मागा हटत नाही. तुमचा डाव सगळे मोडलेले, तुम्ही डाव टाकला, आम्ही प्रतिडाव टाकलाच. मायबापावर डोक्यानं आंदोलन चालवलं म्हणून 7 महिने झालं चालू आहे. हे आपल्यातले मोठमोठाले प्रतिष्ठित अभ्यासक सुद्धा मान्य करते की शेतकऱ्याचं पोरग आहे, अडाणी, पण राईट आंदोलन चालवतं, राईटच कार्यक्रम लावतोय पुढच्याचा. आणि ते त्यांना खपा नाही. त्यांना वाटतं एका पोरानं विरोधी पक्षासह सत्ताधारी सुद्धा घायल केले. विरोधी पक्ष सुद्धा त्यांचे कोणाचे एक बी आपल्याकडून बोलत नाही, एक सुद्धा. सगळे मोठे केलेले. मी उपोषणात काय बोललो माहित नाही. 17 दिवसाचं उपोषण आहे, त्याच्यात चिडचिड होती. फडणवीस साहेब, तुम्हाला नाही कळायचं आरक्षण उपोषण म्हणजे काय. आमच्या जीवावर मराठ्यांचे तुम्ही मोठे झालेले.
तुमचा पक्ष राज्यभर सुद्धा आमच्याच मराठ्यांच्या जीवावर मोठा झालेला. जरी तुमचा भाजपचा मराठा असला, ठराविक लोक तुमच्या बरोबर आहेत. गाव खेड्यातला सगळा एकतर्फी जरी तुमच्या बाजूला दिसत असला तरी त्याला वाटतं माझ्या लेकराचं वाटलं होऊ नये, तो सुद्धा तुमचा तांगा पलटी करणारे लक्षात ठेवा. उपोषण हा विषय खूप मोठा आहे. तुम्हाला नाही कळायचं फडणवीस, तुम्हाला उपोषण काय जर कळायचं असलं ना 8 दिवस माझ्या शेजारी येऊन बसा, उपोषण करा. तुम्हाला 8 दिवसात कळेल. कुंकुम कुंकुम हवा निघत तुमच्या. तुमची ढेरी सुद्धा तुम्हाला सापडणार नाही कुठेही. डॉक्टराला सलाईन लावायच्या असले तुमची शिर सुद्धा सापडू शकत नाही, मै सुद्धा सापडत नाही. 10 डॉक्टर झटत मला, पण त्यांना मै शिरच सापडत नाही. ते म्हणतात मासाल तितकेली. 10 डॉक्टर भिडत येत, एखादी बार शिर म्हणून हाडकालाच लवी ते, आणि हात फुगल्यावर म्हणते हुकलं का कन भाऊ. तुम्हाला नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण म्हणजे काय. तुम्ही आमच्या गोरगरीब जनतेच्या जीवावर मोठे झालेले. मी काय चुकलो. 6 महिने जर तुम्हाला एखाद्याने येडे घालायला लावले, तुमची सुद्धा तर पाय जागमस्तका जाणारे मायबापाओ समजून घ्या जरा. मला मी कोणासाठी शत्रुत्व स्वीकारलंय? या समाजासाठी. मला जर तुमच्याशी दगा फटका करायचा असता तर मी हे आंदोलन उभाच केलं नसतं. मी सगळ्या पक्षांचं शत्रुत्व स्वीकारलं. याला सगळ्यांना अंगावर घेतलंय. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून. काय चूक केली मी? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळून तो मोठा झाला पाहिजे ही मागणी मी लावून धरली. काय चूक केली? सातत्यानं माझं रक्त जातोय. काय चूक केली मी? मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही. माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला माझा परिवार आणि मायबाप मानलाय. मी माझ्या समाजाला दैवत मानलंय. काय चूक केली मी? 6 महिने झालं सरकार येण्यात काढतंय. आज देतो आणि उद्या देतो. माझ्या जागेवर जर तुम्ही असतील, तुम्हाला जर एखाद्या माणसानं 6 महिने येडे घालायला लावले, तुमची इतर पाय मस्तकाला जाईल. किती दिवस येडे घालायला लावतो? रोज तुझ्या दाराला येतो. 6 महिने झाले, देतो कधी? तुम्ही खवळणार आहेत. तसं माझ्यासाठी सगळ्यात मोठं स्थान माझा समाज आहे. माझ्या करोड समाजाला येड्यात काढलं, मी कसा गप बसणार? माझी सुद्धा आई बहीण रस्त्यावर आहे. छोटे छोटे लेकरं घेऊन रस्त्यावरती येते. त्याची जाणीव मला आहे. माझा करोडो समाज आज 7 महिने झालं रस्त्यावर आहे. मुलगा म्हणून काम करतोय म्हणल्याच्या नंतर माझी इतर पायाची आग मस्तकाला जाईलच ना. मी खोटा परिवार नाही मानला तुम्हाला. खोटा मानला असता तर इतक्या मंत्र्यांना मी अंगावर घेतलं नसतं. सगळ्यांशी गोड गोड बोलून राहिलो असतो आणि तुमच्याशीही गोड गोड बोललो असतो. मी सरळ सरळ त्यांच्याशी शत्रुत्व पत्करले. कारण माझ्यासाठी माझ्या जीवनात सर्वोच्च स्थान म्हणजे माझा समाज आहे. मी काय चूक केली? आई बहिणीवर बोललो का काय माहित नाही. सगळं सभागृह डोक्यावरती घेतलं देवेंद्र फडणवीसांनी. आम्हाला आई बहिणीवरून बोललो का नाही माहित नाही. पण देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या घरातली मात्र ती तुम्हाला आई दिसली म्हणून तुम्ही सभागृह सगळं डोक्यावर घेतलं. मराठ्यांनी सत्ता तुमच्या हातात दिली, तिचा गैरवापर तुम्ही केला. फडणवीस साहेब, माझ्या अंतरवालीच्या माता माऊल्यांच्या डोक्याच्या चिंदड्या झाल्या त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला त्यात आमची आई बहीण नाही दिसली का? आमच्या आईच्या डोक्यात बंदुकीचे दस्ते मारले गेले त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला त्यात आई बहीण नाही दिसली का? तुमच्या घरातली आई बहीण
आणि आमची आई बनले. आमच्या मराठ्यांच्या माता मावल्याला इज्जत नाही काय? आम्हाला प्रतिष्ठा नाहीये का? तुमच्या घराची आई बहीण आणि आमच्या आई बहिणीच्या छातीत गोळ्या घातल्या. अंतरवालीच्या माता माऊलीच्या पोटात आत्ताही गोळ्यात. फडणवीस साहेब त्यात नाही का तुम्हाला आई बहीण दिसतात? कोणतं राज्य चालवत आहे? कोणाला छत्रपतींचे विचार तुम्ही शिकवता? माझ्या आडवं येऊ नका. तुम्हाला नीट केल्याशिवाय मी सोडणार नाही. 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली. ती गोळी काढताना तिच्या पायातून 1.5 लिटर पेक्षा जास्त पाणी निघाला. फडणवीस साहेब, तुम्हाला त्यात आई बहीण नाही दिसली का? तुमच्या घराची आई बहीण त्या वाघोलीच्या पुण्याच्या महिलांनी रस्ता रोको केला. त्या महिलेवर तुम्ही गुन्हा दाखल केला. त्यात नाही का तुम्हाला आई बहीण दिसली? तुमची ती आई बहीण आणि आमची मराठ्यांची ती आई बहीण नाही. कोणती नीती तुमची? 350 पेक्षा जास्त माझ्या मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या. आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचा कुंकू बसलाय. तिचा संसार उघड्यावर पडलाय. करता पुरुष घरातला गेलाय. त्या लेकराला बाप दिसत नाही. 2-2 वर्षाचे लेकर विचारतायत आपले बाबा कुठे आहेत? फडणवीस साहेब, तुम्हाला त्याच्यात आई बहीण नाही दिसत का? तुम्ही जर आरक्षण दिलं असतं तर त्यांच्या भावाने आत्महत्या केली नसती. कोणाला धमकी देता? आणि तुम्ही कोणाला छत्रपतीची विचारांची भाषा शिकवता? अंतरवालीच्या माता माऊलींच्या गुडघ्यात गोळ्या शिरल्यात. आता इथं बाजार झोपण्यात तिला नाहीसे टाकत जात आहेत. तिच्या उभ्या आयुष्याचं वाटोळ झालंय. त्यात नाही का फडणवीस तुम्हाला आई बहीण दिसली? तुमची ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. बघू फडणवीस साहेब खेटाचं ठरवलं तर बघू कोण जिंकता आणि कोण वाटताय. माझा चॅलेंज आहे तुम्हाला. तुम्ही किती बदनाम करा, तुमच्या मुठगार पायदूर आरक्षण घेऊन जाण्याचा मराठीचे खानदान सांगणार नाही. कोणाला शिकवता तुम्ही धमकीची भाषा? कोणाला सांगताय छत्रपतीचे विचार? आमच्या लेकराच्या पोटात गोळ्या शिरल्यात. लिला होते हॉस्पिटलला ऍडमिट केले. आजही त्या पोरांच्या पोटातल्या गोळ्या निघाल्या नाहीत. ते तर नाही का फडणवीस तुम्हाला आई बहीण दिसतात? मला खोटे व्हिडिओ करून बदनाम करतो आणि समाजातून उठवतो. तू काय उठवतो मला समाजातून? तुला राजकीय आयुष्यातून नाही उठवलं तर गाव बदलून ठेवी. माझ्या समाजाचं वाटोळं करणाऱ्याला मी आता सुट्टी देणार नाही. कोणत्या कोणी व्हायरल करतो? राज्य चालवतो आणि नीट चालव असं वेटीस धरून आणि रडका डाव खेळू नको. मर्दासारखं खेळायचं शिक. कोणते कार्यकर्ते आणतो कुठून? कार्यकर्त्याचा भाजपच्या याच्यासाठी वापर करतो का? चांगलं आंदोलन चाललं बंद करण्याचं. किती नाव टाकलं फडणवीस? जेसीबीवर खोटे गुन्हे, रॅली काढणाऱ्यावर खोटे गुन्हे, गोरगरीब दीन दलित बांधवांवर खोटे गुन्हे, अंतरवालीतला मंडप उचला नाहीतर गावाला जेलमध्ये टाकू. वा रे गृहमंत्री, अरे तुझ्यापेक्षा इंग्रज बरे होते. गुंडगिरी करतो पदाच्या जोरावर, गैरवापर करतो पदाचा. तू किती जाती संपवणार? अशा बोललं तर राग येतो.
आला तर तुम्ही काही करू शकत नाही. चाल बदनामी करायला निघालाय. आंतरवाली ही अस्मिता आहे. आंतरवालीच्या मंडपनं मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी लढा उभा केलाय. ते मंडपच्या दोरीला सुद्धा तो हात लावू शकत नाही. मला अटक करायची भाषा करतोय. याला जेलमध्ये टाका. म्हणजे हा मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला काटा आहे. मी तुझ्या सत्तेसाठी तू मला संपवणार आणि माझ्या समाजाचा वाटोळा करणार. वारे पक्ष चालवायला निघाला. या देवेंद्र फडणवीसला अख्खं महाराष्ट्रातला आणि देशातला भाजप अडचणी चाललं एकट्यानं. राज्यातला सगळ्यात मोठा समुदाय विरोधात घातलाय. सगळे एक एक करून विरोधात उतरवतोय. खोट्या खोट्या चाल खेळतो. तू एक गाव टाकलास, मराठ्याने प्रति गाव टाकला, त्याच्यातच तुला सुधारण्याचे फॉर्म भरायच्या. मराठ्यांनी नुसते म्हणले फॉर्म भरायचे तर आठवड्यात 6 वेळेस तू दिल्लीला गेला. नादी लागू नको भाऊ. ओढवणी तू जागतो बाळा. माझ्या नादाला नको लागू. तू काय बदनामी करू शकत नाही. मागही तू केली 2-4 वेळेस. मी समाजाचा लेकरू म्हणून काम करतोय. एखादी अर्धी चूक होतही असती म्हणून तुम्हाला जीवनातून उठवणार. मराठ्यांचं कल्याण होऊ नये म्हणून. आणि काय चूक केली मी? एखाद्या अर्धी चूक व्हायला मी काय चूक केली? 10% आरक्षण घे म्हणतो मी, नाही म्हणलो. ती माझी चूक. वा, म्हणजे करोडो मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करून पाप डोक्यावर घेऊन मी रस्त्याने हिंडू. नसता तुला जेलमध्ये टाकू. बघूच आता कोण जेलला कोणाला टाकतो. मलाही बघायचं जा. माझी तुम्हाला विनंती, मी यांना पुरवणारा खंबीर आहे तुमच्या ताकदीच्या जोरावर. बाकीचे कसे गप्प बसवल्यात. येवल्यावाला तर पुढे गेला, मेळात लागणार आहे. पळलाय. हिमालयात गेला का बर्फात झोपला. हो, तू किती बोल, जर आरक्षणाच्या विरोधात बोलला की तुला सुद्धा सुट्टी नाही. मी लढायला समर्थ आहे माय बापा. शेवटी जाता जाता माझी तुम्हाला हात जोडून एकच विनंती, माझा जीव जरी गेला आणि यांनी मला जेलमध्ये चढवलं तरी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाहीये. फक्त माझी तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे. तुम्हाला एकदा हाक दिली होती त्यावेळेस तुम्ही आंतरवालीला 1.5 ते 2 कोटीच्या संख्येला आला होता. जर या फडणवीसांना यापुढेही अशी गुंडगिरी दहशत जर चालू ठेवली तर आपल्याला 6 कोटी मराठ्यांना पुन्हा एकत्र यायचंय. आपण 900 एकर जमीन बघितली. या देशाला पुन्हा एकदा आपली मराठ्यांची शक्ती काय ती दाखवून द्यायची. याला मला किती बदनाम करायचं ते करू द्या. याला येत्या कार्यकर्त्यामार्फत कोणत्या रेकॉर्डिंग व्हिडिओ टाकायचे टाकू द्या. मी तुमचा मुलगा म्हणून इमानदारीनं काम करतोय. माझ्या पाठीचे पाठबळाने आशीर्वाद ठेवा. मला साथ द्या. यांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण घेतो त्या शिवाला सुट्टी देत नाही. जाता जाता तुम्हाला शब्द देतो, माझा जीव जरी गेला तरी ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंचही मागे सरकारणार नाही. हे शब्द तुम्हाला देतो आणि सांगतो. जय हिंद, जय शिवराय.
मला चालता येत नाही, मला रस्ता करून द्या. तुम्ही खूप ढकलताय, मला चालता येत नाही, रस्ता करून द्या. माझी तब्येत साथ देत नाहीये मला.